पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे शक्तीप्रदर्शन नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर योगिता चौरे यांचा अर्ज। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पहिल्यांदाच होत असलेल्या पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली। भाजपच्या वतीने डॉक्टर योगिता चौरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करताना भाजपाने शक्ती प्रदर्शन केले। यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सौभाग्यवती योगिता चौरे यांचा उमेदवारी अर्ज आणि 10 प्रभागातील 20 नगरसेवक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या मोठ्या रॅलीने आम्ही इथं आलेलो आहोत। आपण सगळीकडे बघत असाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि जेव्हा रॅली निघत होती तर उमेदवाराच्या विषयी असलेलं गुडविल आम्हाला रॅलीमध्ये दिसत होतं आणि केंद्रात आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या योजना घरोघरी पोचलेल्या आहेत। आपले मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, त्यांच्या लाडक्या बहिणी आणि त्यांनी केलेल्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून या पिंपळनेरच्या जनतेने ठरवलं की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे प्रचंड मतांनी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येईल, त्याचप्रमाणे सगळे नगरसेवक निवडून येतील। बाबासाहेब, एकीकडे आपण महायुतीच्या संदर्भात आता स्पेशल निवडणूक लढवतात, इकडे महायुतीमध्ये शिवसेनेने देखील अर्ज भरलेला आहे। महायुतीचं नेमकं गणित कसं असेल? हे बघा, आदरणीय देवेंद्र भाऊंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत। होत असेल तर युती करा आणि युती होत नसेल तर स्वबळावर लढा, पण स्वबळावर लढत असताना मित्रपक्षाला शत्रू समजू नका आणि आपले जे काही कामं आहेत केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, जनतेपर्यंत पोचवा आणि मॅन्डेट घ्या। बाबा, आपण महायुतीमध्ये फूट पडलेली असताना त्याचा विरोधकांना नेमका फायदा होणार आहे त्या संदर्भात? नाही, इथं दोनच आहेत, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतला आमचा मित्रपक्ष। ह्या भागातले जे काही खासदार आहेत गोवाल पाडवी यांनी देखील असा दावा केला आहे की आम्ही सर्व जागा नगर परिषदेच्या नंदुरबार धुळ्याच्या देखील जिंकू। आता त्यांना बोलणं साहजिकच आहे, परंतु निकालाच्या दिवशी आकडे बोलतील। च्या वातावरणामध्ये पिंपळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा आणि 20ही नगरसेवकांच्या उमेदवारीचा अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत। अतिप्रचंड अशी ही रॅली आज संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये निघाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पिंपळनेरच्या नागरिकांनी या रॅलीला दिलेला आहे आणि लोकांनी त्यांच्या या प्रतिसादामध्ये दाखवून दिलं आहे की पिंपळनेर नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण या संपूर्ण पिंपळनेरमध्ये निर्माण झालं आहे। आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे की 2 तारखेला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतपेटीमध्ये कमळच्या चिन्हावरती एवढं मतं पडतील की सर्वात जास्त मतांनी आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे निवडून आलेले आपल्याला सर्वांना दिसतील। या रॅलीला समाविष्ट झालेल्या सर्व नागरिकांना आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतोय। या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले असून दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत। दरम्यान पिंपळनेर शहराचा विकास हाच आमचा अजेंडा आहे असे सांगत पिंपळनेर नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर संपादक अनिल बोराडे। नमस्कार। पिंपळनेरच्या आजच्या रॅलीमध्ये मला पिंपळनेरच्या ज्या प्रेक्षकांनी जे प्रतिसाद दिला त्यांचा उत्साह पाहून आज खूप धन्य वाटलं आणि त्यांच्या उत्साहास आणि विश्वासास मी 100% पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल आणि BJPने जी काही मला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते। धन्यवाद।